नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। स्थानिक गुप्तवार्ता शाखेतील पोलीस शिपाई सचिन राजपूत यांच्या बदलीसाठी आक्रमक मागणी। आमदार रोहित दादा पवार, हर्षवर्धन दादा सपकाळ यांना समाजवादी जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांचे निवेदन। उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीचे आश्वासन। जळगाव जामोद येथील स्थानिक गुप्तवार्ता शाखेत कार्यरत असलेले पोलीस शिपाई सचिन राजपूत यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे। समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सय्यद नफीस यांनी यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जळगाव जामोद दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांना अधिकृत निवेदन सादर केले आहे। नगरसेवक तथा समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी 2 जून रोजी जळगाव जामोद येथे उपस्थित असलेले आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना निवेदन दिले। यावेळी मेहकर आणि मलकापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारीही उपस्थित होते। संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे स्थानिक राजकीय नेत्यांशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असून निष्पक्षतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे। यामध्ये राजकीय विरोधक, अल्पसंख्याक समाज आणि दलित बांधवांना विनाकारण चौकशीच्या नावाखाली दबावाखाली ठेवले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत। संबंधित कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने त्यांचा स्थानिक प्रशासनावर प्रभाव निर्माण झाला आहे। हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी आणि प्रशासकीय पारदर्शकता राखण्यासाठी सदर कर्मचाऱ्याची केवळ बदली न करता त्यांची बुलढाणा जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले। यावेळी आमदार रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी या मागणीचे गांभीर्य ओळखून ती लावून धरली। यावर उपस्थित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याची लवकरच बदली केली जाईल, असे सकारात्मक आश्वासन दिले आहे। यावेळी आमदार रोहित पवार यांनी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांना संबंधित कर्मचाऱ्याची बदली झाली नसेल तर दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचे सांगितले।